घ्या. अर्पिता अशीच थांब, वळू नकोस. थांब, तू पण नको ओळूस. अगं काय? असाच थांब. आजी, आणखी काही नवीन खेळ आहे का? सांगा आम्हाला. हो तर हा शेवटचा खेळ आहे, पण फार महत्वाचा आहे हा खेळ. दिदे, नवल आहे नाही आजीचं? नाही म्हणजे गावाला राहून देवीचं करण्यामधून हे असे खेळ बिळ बघायला कधी वेळ मिळतो आजींना काय माहित. नाही म्हणजे तुम्हाला या खेळाबद्दल आणि विधीबद्दल खूप माहिती आहे ना, म्हणून म्हटलं. निलांबरी, यातले बरेचसे खेळ हे परंपरागत आहेत, त्यामुळे ते मला माहित आहेत, यात काही नवल नाही. आणि देवीच्या पूजा अर्चेत रमलेल्या माणसाला आयुष्याचा आनंद घेता येत नाही असं कोणी सांगितलं तुला? प्रपंच आणि परमार्थ साधणं म्हणजेच देवाची सेवा. मी सगळ्यात असते आणि कशातच नसते. कळलं? कळलं ना? समीर, हा आजी. हा अत्यंत महत्वाचा खेळ आहे बरं का, कारण यामागे खूप मोठा अर्थ आहे. आपलं घरदार सोडून तुझ्या भरोशावर या घरात आलेल्या या गृहलक्ष्मीला सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि त्याकरता तुझं तिच्याकडे लक्ष असायला हवं, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी. आणि मला हेच बघायचंय की माझ्या नातसुनेकडे तुझं किती लक्ष आहे. तिची परीक्षा घेतली मी. माझी नातसून हिरा आहे, हिरा. आता कोंदणी साजेसा आहे की नाही हे बघते तपासून. आता मागे वळून न बघता मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आहेस का तयार? हो आजी. ठीक आहे, मग मला सांग, अर्पिताने लावलेल्या टिकलीचा आकार आणि रंग काय आहे? अरे बापरे, इतक्या बारकाईने सगळं सांगणं समीरनं कसं शक्य होणार आहे? तू पण ना? आई, आई, तुम्ही तिला त्या कपाळकरंडीच्या घरी जाऊच कसं दिलं? आत्ताच्या आता फोन करा, निकीला घरी बोलावून घ्या. जाऊ दे, मीच फोन करते. कविता, डोकं जरा ठिकाणावर ठेवून बोल. अर्पिताचं लग्न झालंय. लग्नानंतर काही रीतीभाती असतात, त्या पाळाव्या लागतात. कळते का तुला? अर्पिताच्या घरून मानाने आपल्याला निमंत्रण आलंय, त्याचा मान राखून मी निखिला तिथे पाठवलंय. तुला झाल्या गोष्टींचा विस्फोट करू नकोस, जरा शांत हो. शांत राहू? त्या अपशकुनीने वरवंटा फिरवल्या आपल्या घरावर लग्न करून. अरे आई, नाही त्या अर्पितामुळे माझ्या संसाराची तर वाट लागलेलीच आहे, पण आता जर निकी तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिली ना तर तिच्याही आयुष्याची वाट लागेल. यांच्या डोक्यात प्रकाश पडायला हवा ना तू. जाऊ दे, मीच फोन लावते. अरे वहिनी, या ना, या ना, या. बस बसा. नाही नाही, अहो वेळ नाहीये, मार्केटमध्ये जायचंय. काय आहे, एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. धोंड्याचा महिना सुरू झालाय ना, तर जावायला वाण द्यायला हवं. जावायाचा मान करण्यासाठी त्यांना आणि लेकीला बोलवलेलं आहे. तेव्हा प्रथेप्रमाणे जावयाला 51 अनारसे द्यायचेत. त्याचीच ऑर्डर द्यायला आली होती. मिळतील का सकाळी उद्या? हो हो, मिळतील ना.
हे घ्या ऍडव्हान्स. हो ठीक आहे. हो. फोनही लागत नाही निकीचा. धोंड्याचा महिना म्हणजे पुरुषोत्तम मास, जावयाचा मान करण्याचा महिना. माझा जावई तर सोनं आहे, मला त्याचा मान करायलाच हवा. पण कसा करणार? आजी कसं शक्य आहे? एवढं कुठे लक्ष असतं नवऱ्याचं? अगं हीच तर परीक्षा आहे ना. मरून रंगाची टिकली आहे, छोटी. बरोबर रे समीर. वा समीर वा, तुला तर सिक्सरच मारला. तिथे दुपारी कुठली भाजी होती जेवणाला हे या पोराच्या लक्षात राहत नाही, आणि बायकोने कुठली टिकली लावली हे मात्र लक्षात आहे याच्या. बरं, आता मला सांग, अर्पिताच्या बांगड्या कशा आहेत? तुला मजा येत असेल ना? हिरव्या रंगाच्या बांगड्यात दोन्ही हातामध्ये, आणि त्या बांगड्यांच्या पुढे आणि मागे एक एक मोत्याची बांगडी. वा 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 समीर, वा रे वा, छान छान छान. वा 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 सम्या, तुझं खरंच इतकं बारकाईने लक्ष असतं आमच्या अर्पिताकडे. सॉरी सॉरी सॉरी, तुझ्या अर्पिताकडे. गो बाई. वळून समीरकडे पाहावंसं वाटतंय. आजी मस्त खेळ आहे. मी एक प्रश्न विचारू का? अगं विचार की, विचार. समीर, अर्पिताच्या साडीचा रंग आणि डिझाईन सांग पाहू. मोरपिशी रंगाची साडी आहे, आणि त्याला राणी कलरचे काठ आहेत. साडीवर मोठ्या फुलांची बुट्टी आहे, आणि पदरावर मोर आहेत. गडद आणि फिकट दोन्ही साड्या त्यांना चांगल्या दिसतात. आता केस मोकळे सोडलेत, पण जेव्हा असे सहज वरती करून बांधतात ना, तेव्हा अजून खोलून दिसतात. आणि त्यांना कुठली आयडिया सुचली तर असं करतात. डोळे मोठे आहेत त्यांचे, काजळ घातलं की आणखीन मोठे दिसतात. काय झालं? तुला पण मी असेच प्रश्न विचारणार आहे. तेव्हा उत्तर नाही देऊ शकलास ना, मग बघच तू. देतो. अरे तू कशाला आमच्या संसारात भांडणं लावते बाप्पा? तुझ्या या परफेक्शनमुळे आमच्या बायका आता आमच्यावर प्रश्नांचा भडीमार करतील ना, आणि अंगठे धरायला लावतील आमचे. नाही नाही, असं काही होणार नाही. अहो मग शिका ना समीर कडून काहीतरी. नवरा असावा तर असा 100 पैकी 100 मार्क. समीर दादा म्हणजे ना अगदी ग्रीन फ्लॅग आहे. ग्रीन फ्लॅग नाही, आमचे जिजू ग्रीन फॉरेस्ट आहेत. हो नदी. समीर, 100त 1000 गुण मिळवून पास झालायस तू. आता वळून बघू शकतोस तुझ्या लाडक्या बायकोकडे. कमाल आहे. मला माहित नव्हतं तुम्ही इतक्या बारकाईने पाहता ते.
तुम्ही आहातच पाहत राहण्यासारख्या. अरे ऐकतोय आम्ही सगळे. अरे काय सुखी राहा, सुखाने संसार करा, भरभरून आशीर्वाद आहे. आणि हे सामान हा, हे घर पण सुखात ठेव. हा सुखी राहा. नीलांबरी, प्रेमाने आणि गोडी गुलाबीने राहा. तुझा मुलगा आणि सून सोन्यासारखे आहेत ग. त्यांचा हात कायम आपल्या हातात ठेव. आणि आता घराची जबाबदारी सुनेवर सोपव. आणि सगळं लक्ष माझ्या राजेंद्रच्या तब्येतीकडे दे. पहिल्यासारखा झाला पाहिजे, ठणठणीत. दीदी चल. सुखी राहा. काय करतोयस तू? एकतर तू आधी पाया पड, नाहीतर मग तिला पाया पडू दे आधी. काय करतोयस ते कळतंय ना? सुखी राहा बाळा. दी मी खरंच मुद्दाम नाही केलं, माझ्या मनातही नव्हतं. मला माहिती मुद्दाम असं काहीही करणार नाहीस. शांत हो, शांत हो. झालं त्याचं, जा आता नमस्कार करतो. कायम शहाण्यासारखी वाग, इतकाच आशीर्वाद देते तुला. चल. अगं श्रेयस कुठे आहे? तो बाहेर आहे, गाडीच्या इथे उभा आहे. तुम्ही निघताय ना म्हणून रुसलाय तो. आजी आता परत कधी येणार? तुम्ही दोघं कारण द्या मला परत येण्यासाठी. तुझ्याकडे गोड बातमी आहे असं मला कळलं ना की लगेच देवीचा आशीर्वाद घेऊन मी येईन. ना नीलांबरी, आता गुण्या गोविंदाने राहा. जन्मभर माणसाने शिकतच राहावं ग. लहानांकडून शिकण्यात कसलाही कमीपणा नाही. उलट आपल्याच मनाचा मोठेपणा दिसतो. दत्तगुरूंनी 24 गुरु उगीच नाही ग केले. त्यामुळे शहाणी हो, सुनेशी नीट वाग, मृगजळामागे धावू नकोस. आहे ते गोड मानून घे, कारण ते गोडच आहे. बघ जरा हिच्याकडे. तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र शाबूत राहावं म्हणून हिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा त्याग केलाय तिने. सगळं ठाऊक आहे मला. आणि माझा नातू तिचं श्रीधन नक्की परत करील याची खात्री आहे मला. पण हिने केलेल्या उपकाराची परतफेड समीरही करू शकत नाही आणि तूही करू शकत नाहीस, हे लक्षात असू दे. आणि विशेष म्हणजे हिने ते उपकार मानलेलेच नाहीत, मात्र तुम्ही ते मानायला हवेत. त्याचा मान राखायला हवा. राजेंद्र, पुढच्या वेळेस मी जेव्हा येईन तेव्हा तू घडाघडा बोलायला लागलेला असशील, हो ना? हो आजी, नक्की. माझ्या देवीच्या कृपेवर
आणि माझ्या नातसुनेच्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास आहे. राजेंद्र नक्की बरा होईल. आणि अर्पिता, आता नीलांबरी तुझ्या पाठीशी उभी राहील अशी आशा ठेवूया. इतकंच आहे ग आपल्या हातात. जगदंब जगदंब. येते, सांभाळा एकमेकांना. हा, येते. आजी 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 हा, काय झालं? मला पण यायचंय तुमच्या सोबत गावी. माझ्या गावाला यायचंय तुला? अरे मग जा ना, तुझी बॅग भरून घेऊन ये. हा, आपण निघूया. पण एक काम कर, तुझ्या आईला सांग तू त्या काय क्रिकेटचा चॅम्पियन आहेस ना. हो आजी. हा, मग तुझ्या ऐवजी तिथे दुसऱ्या मुलाला उभं करायला सांग तुझ्या आईला क्रिकेटमध्ये. नाही नाही नाही, मला क्रिकेट खेळायचंय. अरे मग तू माझ्या गावाला कसा येणार बाळा? नाही नाही यायचं मला गावी. चला, येते मी. हा, इतक्या दिवसात तुमच्याकडनं मला खूप प्रेम मिळालं. माझं गाव, माझं घर, मला त्याची आठवण सुद्धा तुम्ही होऊ दिली नाही. आजी परत नक्की या. हो आजी. आम्हालाही तुमची खूप आठवण येते. नमस्कार करतो आजी. अरे अरे, पाय नका रे बाबा, नको. अजित, चल हे राजा. सुखी राहा सगळेजण. सगळ्यांना आशीर्वाद आहे माझा. सुखी राहा. आजी, बरं झालं तुम्ही आल्या. खरं तर तुमच्यामुळेच अर्पिताला सुनेचा दर्जा मिळाला या घरात. चौधरी, घर म्हटलं की भांड्याला भांड लागतच. घरात कुठच्या वाद होत नाहीत. सगळ्यांच्या घरात वाद होतात हो. एकमेकांचे हात हातात घेऊन जे एकत्र राहतात, नांदतात, ते खरं कुटुंब. आणि मी पाहिलंय, ही तुमची चाळ म्हणजे एक कुटुंबच आहे. हो. माझ्या नातसुनेला, नातवाला सांभाळा. हा चौधरी, अजित, माझ्या राजेंद्रला सांभाळायचं. हा, त्याच्यावर लक्ष ठेवा. मिठू, अगं ट्रॅफिक लागेल है ना, मुंबईत लागतं. चल चल मिठू. हा, ये. निकिताई चल. येते मी आता. बाय बाय बाय. काळजी घ्या. ये ग परत. हो हो, बाय काकी. बाय. बॅट कशी पकडायची, स्टान्स कसा घ्यायचा हे कळलं तुला? हो. ओके. आणि बरं, आता मी तुला विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं द्या. पिचची लांबी किती असते? 66 फीट्स किंवा 22 यार्ड्स. गुड. तर म्हातारी थांबते की काय, पण बरं झालं की. आणि हा, बॉलर जेव्हा बॉलिंग करायला जातो तेव्हा तो अंपायरला त्याची साईड सांगतो. त्या साईड कोणत्या? ओव्हर द विकेट आणि राऊंड द विकेट. व्हेरी गुड. येत जा ना ग तू नेहमी आमच्या घरी, आणि मला असंच नेहमी क्रिकेट शिकवत जा. मग आहे ना मी स्कूलचा बेस्ट प्लेअर बनेन. चालेल, येईन मी. पक्का? पक्का. येस. काय ग, तुमच्या तिकडे या गोष्टींचं खास ट्रेनिंग वगैरे दिलं जातं की काय? या गोष्टींचं म्हणजे? हेच, चांगल्या घरात घुसखोरी कशी करायची, चांगल्या मुलांना नादाला कसं लावायचं. नाही, तूही तेच केलं. तुझी बहिणी तेच करतेय. आई, आई काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही
तुम्ही मला काही बोललात ना मी ऐकून घेईन, पण माझ्या बहिणीला काही वेडं वाकडं बोललेलं मी सहन करणार नाही. मला माहिती आहे की कधीही काही चुकीचं वागणार नाही. अहो आपण बोलवलं म्हणून ती आली आज इथे, नाही तर ती आलीही नसती. त्या म्हातारीने तुझं थोडं कौतुक काय केलं? तुला आदर्श सुनेचा किताब काय दिला? तुझ्या डोक्यात हवा बिवा गेली की काय? माझ्या डोक्यावर चढायचं नाही, सांगून ठेवते. गेली म्हातारी, गावाला गेली. आता तुझी गाठ माझ्याशी, निलांबरीशी. आता वाचवायला ती आजी नाही येणार. मला अक्कल नाही शिकवायची. मी तुला कधीच या घरचा हिस्सा मानला नाही आणि कधी मानणारही नाही. तुझी बहीण ती तर परकीच आहे. तिला सांग म्हणावं, या घरात कुठल्या कारणाने मार्गाने परत यायचं नाही. चल शेव. नाही चल आजी नाही. म्हणते ना. आई अगं काय करते? ठीक आहे, तुला सांग. आईंच्या वतीने मी माफी मागते. खरंच सॉरी ग. निकी खरंच सॉरी. ती मी आता घरी जाते. हो पण एकटी जाऊ नकोस, मी येते सोडायला. हा एकटी जाऊ नकोस. वहिनी मी सोडू का हिला घरी? मी त्याच एरियात जाणार आहे म्हणून म्हणतोय, बाकी काही नाही. काय म्हणालस तू? मी केव्हापासून सुरू केलंय तिला वहिनी म्हणायला. तिला माहितीये मी नो ब्रो, एक्सपिरियन्सेस मधनं शिकतो माणूस. आणि मी गेले काही दिवस बघतोय वहिनी खूप काही करते आपल्या घरासाठी. मी मम्मीसारखी आणि दीदीसारखी डोळ्याला पट्टी नाही बांधली. सो आय हॅव डिसाइडेड की मी तुमचं नातं ॲक्सेप्ट करेन. त्यामुळे अर्पिता माझी वहिनी आणि मी तिचा धीर. सलील थँक्यू सलील. निकू तू जा, तुला सलील सोडेल. जा जा, नीट जा आणि मला मेसेज कर. सावकाश जा निकी, सावकाश जा रे. वहिनी तुम्ही चिडवू नका आता मला. अहो हक्कच आहे माझा तो. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? हळूहळू तुम्हाला या घरात सगळे ॲक्सेप्ट करायला लागले आहेत. सलील तुम्हाला वहिनी म्हणतो. एक दिवस दीदी आणि आई दोघंही तुम्हाला ॲक्सेप्ट करतील, बघा तुम्ही. काय बाबा, बरोबर आहे की नाही? बघितलं किती वाजलेत? अजून पत्ता नाही निकीचा. मला कळत नाही मुळात तुम्ही पाठवलंच का तिला नको त्या ठिकाणी? कविता, कुठल्याही गोष्टीचा बाऊ करू नकोस ग. अर्पिताकडे गेली ना ती, कार्यक्रम आहे तिथे, उशीर होणारच. हे बघ तिच्याशी बोलणं झालंय माझं, कुठल्या क्षणाला ती घरी येईल. उगाच तंतन करू नकोस. नक्की कोणाला मेसेज करतोय हा? कामाचे मेसेज करताना असा हसतो माणूस. शोधावं लागेल मला. या
आल्या महाराणी. का गेली होतीस तू तिकडे? त्या अपशकुनी मुलीशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही बजावलं होतं ना? आई, मुळात मला तुझा हा थॉटच पटत नाही. आधीही पटला नाही आणि या पुढेही पटणार नाही. लहानपणी ऑप्शन नव्हता, पण आता मी दीबद्दल काही ऐकून घेणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल मी बाबांची परमिशन घेऊन गेले होते आणि मला वाटत नाही मी काही चूक केली आहे. उलट तिथे दी आणि जिजूनी मला इतकी छान ट्रीटमेंट दिली आहे ना आई. मेन म्हणजे दी आनंदात आहे आणि तिच्या आनंदात मी सहभागी होऊ शकले याचं मला खूप सॅटिस्फॅक्शन आहे. वा, तिथे जाऊन उलट बोलायला शिकलीस? माझ्याशी म्हणतेस दे ना थांब कविता. अर्पिताच्या बाबतीतली मनमानी थांबव आता. लग्न झालंय तिचं. आपल्या अर्पिताबद्दल बोलताना जरा जबाबदारीने बोल. तुम्ही नका सांगू मला. सांगणार. काही तारतम्य आहे की नाही तुला? काही बडबडतेस तू? ऐका, सगळ्यांनी ऐका. काल अर्पिताच्या सासरच्यांकडनं आपल्याला एका कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होतं. आपले व्याही आहेत ते, आणि व्याह्याचं नातं निभावण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय. आता आपली टर्न आहे. आता एक पाऊल आपणही पुढे टाकणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ते आपलं कर्तव्य आहे. म्हणजे काय आता त्यांची आरती करायची? आरती ओवाळायची आहे. धोंड्याचा महिना आहे आणि समीर आपला जावई आहे, तेव्हा अधिक मासाचं वाण देऊन मान करण्यासाठी उद्या अर्पिता आणि समीरला घरी बोलवावं असं माझ्या मनात आहे. शक्य नाही. त्या समीरला मी माझा जावई मानतच नाही. त्याच्यामुळे आपला खरा जावई विराज आपल्यापासून दूर झाला आणि आपल्या घराचं वाटोळं झालं. काही गरज नाही त्या दळबद्री समीरचा मानपान करायची. वहिनी, तोंडाला येईल ते बोलू नकोस हा. अरे, आणि दीच्या कॅरेक्टरवर डाऊट घेणाऱ्या त्या फालतू विराटचं कौतुक करू नकोस हा. बाबा, तुम्ही बरोबर बोलताय. तुम्ही जे म्हणताय ना ते आपण करूया. मला त्यातलं काही फार माहित नाही, पण माझा तुम्हाला फुल सपोर्ट आहे. कविता, अर्पिता तुझ्या पोटची पोरगी असून सुद्धा तू तिला मुलगी मानत नसशील ना, तरी मी तिचा बाप आहे. माझा जीव आहे तिच्यावर. तिच्या सुखाची, तिच्या मान सन्मानाची काळजी वाटते मला. तुझ्या आतताईपणामुळे तू तुझ्या पोटच्या मुलीचे संबंध तोडले असशील, तरी सुद्धा हे विसरू नकोस की तिच्या नवऱ्यामुळे आपल्या घराचा निर्वाह चालतोय. हे बघ कविता, मी तुझं काही ऐकणार नाही. तू किती आदळापट केलीस ना, तरी उद्या समीर आणि अर्पिता इथं येणार म्हणजे येणार. आणि तू हे जितक्या लवकर मान्य करशील ना, ते तुझ्यासाठी चांगलं असेल. अजिबात मान्य करणार नाही. बघितलंस ना कल्याणी, ज्या माणसामुळे विराजने आपल्या घरावर वरवंटा फिरवलं, नचिकेतचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या समीरचा मान करायचा अजिबात शक्य नाही. जसं काय जन्माला आल्यापासून त्या विराजनीच पोचलंय ना आपल्याला. निकी, तोंड बंद कर. माझं डोकं फिरवू नकोस हा. बाबा बोलतात ते बरोबर आहे. उलट अशाच काही रीतीभातींमधून जर दोन घरातलं नातं सुधारलं तर माझ्या आणि सलीलच्या रिलेशनला विरोध होणार नाही. पाणी दे का जरा अर्पिता. हा, जरा ते मॅचिंग धागा दे. हा. धागा. आई, मामी, हा, मला ते स्केच पेन दे ना. स्केच पेन. हा,
हे हा अजून काय हवंय यातलं नाही नाही ओके. थँक्यू. अगं ए हा काय धागा दिलाय जरा मॅचिंग दे ना. अच्छा मॅचिंग. थांबा अर्पिता मॅडम. मला असं वाटतं या घरात बाबा सोडले तर आपण बाकी सगळे आपापली कामं स्वतः करू शकतो. त्यासाठी तुम्हाला राबायची गरज नाही. तुम्ही या घरातल्या गृहिणी आहात, दासीने. हे इतर लोक जरी विसरले तरी तुम्ही विसरू नका प्लीज.